जय हनुमान ज्ञान गुण सागर। देवकी परदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंग चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी आई हनुमंत विराजे कथा करुमती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी पवन कुमार जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर मंगल भवन मंगल या हेतून आणि काहीतरी केलेलं या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये जीवनाला मंगलमय करणारी अशी श्री रामकथा आहे. मायबाप रामकथा आज समाजाला रामायणाची नितांत गरज आहे. मायबाप हो धर्म राज्य माणुसकीचं राज्य ज्याचं नाव राम राज्य आहे. सध्याच्या स्थितीत समाजामध्ये सर्व गोष्टी भेटतील पण एका गोष्टीची मात्र उणीव आहे. त्या गोष्टीचं नाव आहे माणुसकी. माणसानं माणसासोबत माणसासारखं जगणं याचं नाव माणुसकी आहे. पण सध्याच्या स्थितीत मला तरी असं वाटतं ती माणुसकी समाजामध्ये राहिली नाही. प्रत्येक जण एकांगी विचार करतोय. प्रत्येक जणांनी काय तर स्वतःचा स्वार्थ बघतोय. एकांगी विचार म्हणजे शेजाऱ्याची दाढी जळली तरी चालेल पण आपली बिडी पेटलीच पाहिजे.
शेजाऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपला 50 रुपयाचा फायदा कसा होईल या वृत्तीचे लोक समाजामध्ये झाले. आणि जोपर्यंत हा एकांगी विचार संपत नाही, जोपर्यंत समाजातली ही स्वार्थी वृत्ती संपत नाही, जोपर्यंत समाज एकमेकाविषयी प्रेमानं वागत नाही, एकमेकाविषयीची वाईट आणि काय तर मनातली भावना एकमेकाच्या जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आणि काय तर रामायणाची कथा आणि काय तर ऐकणं गरजेचं आहे. आज समाजाला रामायणाची नितांत गरज आहे. माय बापा हो, धर्म राज्य माणुसकीचं राज्य ज्याचं नाव राम राज्य आहे. माता मावल्या हो, अतिशय गोड रामायणाची कथा तुम्ही श्रवण करत आहात. राम कहानी सुनो रे राम कहानी, 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 राम कहानी सुनो रे आवाज कमी राहायला चालेल, थोडा कमी केला तरी चालेल. फक्त शिकणार समाजाला रामायणाची नितांत गरज आहे. माय बापा हो, रामायणातला एक प्रसंग त्याला स्पर्श करून जाईल. चित्र डोळ्याच्या समोर आणा. जिचा बाप मिथिलेचा राजा आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि जिचा पती ब्रह्मांडाचा धनी आहे, त्या सीतेला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. मावल्या हो, तुमच्या जीवनामध्ये काहीच दुःख नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी आणि काय तर अनुकूल आहे. वेळेवर मुखातून शब्द निघल्याबरोबर तुम्हाला त्या वस्तू आणि काय तर तुम्हाला प्राप्त होत आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाही, तरी सुद्धा तुम्ही शेजारणी जवळ जाऊन आपल्या घराचं बदगतीच्या कानात सांगितल्याशिवाय राहत नाही. पण रामायण याच्या 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं, अनवाणी पायानं फिरावं लागलं, तरी सुद्धा अख्ख्या रामायणात असा कुठं उल्लेख नाही की मेल्याच्या संसारात चव नाही म्हणून. आज समाजाला रामायणाची नितांत गरज आहे. भावानं भावाशी कसं राहावं, बापानं मुलाशी कसं राहावं, आईनं मुलीला काय शिकवावं, एवढंच नाही, सवती सवतींनी एकमेकीशी कसं राहावं याचंही उत्तर रामायणात ते माय बाप्पा हो. ज्या वेळेला ब्रह्मांडाचा मालक रामचंद्र प्रभूने काय तर 14 वर्षासाठी वनात जात आहेत. रामचंद्र प्रभू राजसिंहासनावर बसणार. आदल्याच रात्री आणि काहीतर कैकईन आणि काहीतर सर्व आणि काहीतर उलटे भाषे टाकले आणि ज्या प्रभूला राजसिंहासनावर बसायचं, दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. अंगावर जी राजवस्त्र होती ती उतरवून ठेवावी लागली आणि वल्कल धारण करावी लागली, भगवी वस्त्र आणि काहीतर धारण करावी लागली. माय बापा हो, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बनवास है तू मिलन चले, माता के दरबार हो राजा रंग बने, देखो राजा रंग बने. अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली जगाच्या बापानं, विश्वाच्या मालकानं, आणि भगवान परमात्मा 14 वर्षासाठी वनात निघाले. भरतजी आपल्या मामाच्या घरी गेले होते. काही दिवसाच्या नंतर घरी आले. पाहिलं घरात रामचंद्र प्रभू दिसत नाही, सीतामाई दिसत नाही, लक्ष्मणजी दिसत नाही. घरात आल्याच्या नंतर विचारलं, आई माझे रामचंद्र प्रभू कुठे आहेत, माझी सीतामाई कुठे आहे, माझा लक्ष्मण भैया कुठे आहे. आणि त्यावेळेला कळालं, राजा तुला हे राजसिंहासन प्राप्त व्हावं याच्यासाठी तुझ्या भावाला आणि काय तर 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. चित्र डोळ्याच्या समोर आणा. मला राजसिंहासन प्राप्त व्हावं याच्यासाठी माझा भाऊ 14 वर्षाचा वनवास स्वीकारतोय. कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखा आवाज आला.
ताड दिशी भरतजी उठले आणि अरण्याच्या दिशेनं धावत सुटले. माय बापा हो, माझा दादा मला कुठे भेटेल, माझे रामचंद्र प्रभू मला कुठे भेटतील, या उद्देशानं रानावनामध्ये आणि काहीतरी भरतजी धावतायत, उठतायत, पळतायत, चालतायत आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करतायत. एक दिवस रामचंद्र प्रभूची आणि भरतजीची भेट झाली. बरं ऐका, भेट झाल्याच्या नंतर दोघाही भावंडांनी एकमेकाला पाहिलं, दोघही धावत सुटले आणि एकमेकाच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. दोघही आणि काहीतरी रडू लागले. हंबरडा फोडला. भरतानं रामचंद्र प्रभूच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. रामचंद्र प्रभू भरताचे अश्रू पुसतायत आणि भरताने सांगितलं, दादा मी तुम्हाला परत देण्यासाठी आलोय दादा. रामचंद्र प्रभूने सांगितलं, भरता आता मी परत येऊ शकत नाही बाळा. अरे हे माझं 14 वर्षाचं प्रारब्ध आहे आणि हे प्रारब्धाचे भोग भोगून संपल्याच्या नंतर मी 14 वर्षांना आणि काय तर परत येईल भरता. भरताने सांगितलं, दादा याला प्रारब्ध म्हणता येत नाही हो. आज तुम्हाला जो 14 वर्षाचा वनवास घडतोय ना दादा, याला आई दोषी आहे. आई कैकेयीमुळे तुम्हाला आणि काहीतरी 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला, याला आई दोषी आहे, याला बाबा दोषी आहे. रामचंद्र प्रभूनं भरताच्या तोंडाला हात लावला. वेड्या, अरे वेड्यासारखं बोलू नकोस. मग याला आईही दोषी नाही आणि याला बाबा सुद्धा दोषी नाही. मग दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयीना दोषी नाही दोषितात, राजधर्म आणि कयात्रा सर्व कर्मजा. खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा. रामचंद्र प्रभू भरताला सांगतात, भरता याला आईही दोषी नाही आणि याला बाबा सुद्धा दोषी नाही. मग खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवा. एकदा टाळी वाजवा गड्या. असे पाहायला लागले माय बाबा हो, जसं काही फोटो काढायचा आहे तुमचा ना, आधार कार्डावर छापायचं आहे. असं नाही पाहायचं गड्या. कीर्तनात अगदी टकाटक बसायचं. चेहरा असा प्रफुल्लित ठेवायचा, चेहऱ्यावर आणि काय तर हास्य ठेवायचंय आणि कीर्तनकाराचं कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं. का? कीर्तनकाराच्या बोलण्याचे हावभाव तुमच्या चेहऱ्यावर उमटले की त्याच्याहून आमच्या बोलणाऱ्यांच्या लक्षात येतं की आपण जे बोलतो ते यांना कळतं का नाही. नाही तर मग विनोद केला तरी हसायचं काम नाही, रडवलं तरी रडायचं काम नाही. जसे काही पुतळे आणले कीर्तनात टेकून दिले, असं कीर्तनात बसायचं नाही. असं फुगल्यासारखं तर अजिबात नाही. असं नाही बसायचं, टकाटक बसायचं नसतं. हा 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 2 तास अतिशय आणि काय तर सर्व अंगाची कान करून कीर्तन श्रवण करायचं. माय बापा विठ्ठल विठ्ठल हा नाही. आणि आजच्या कीर्तनाला तर पाहायचंच काम नाही माय बापा हो. सर्व रथी अतिरथी महारथी सर्व एक एकाहुनी बळी रे. ज्यांचं काम दादा सारखं आहे, नव्हे नव्हे परमार्थातले जे खरे दादा आहेत ते दादाराव महाराज गायन करण्यासाठी. ज्यांच्यामुळे आणि काय तर वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये प्रकाश पडतो, असे प्रकाश बाबा सुद्धा आणि काय तर आपल्या कीर्तनाला उपस्थित आहे. 2 गायक आहे, मृदंगाचार्य आमचे दादा पप्पात बोलतो त्यांच्या हातामध्ये प्रदीप बाबा आहेत. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. चोपदार बाबा अतिशय गोड आहेत. सर्वांच्या पायावर विनेकरी बाबा सुद्धा अतिशय गोड आहेत. सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. एकदा सर्वांनी आमच्या या सर्व मंडळीसाठी गोड टाळी वाजवा. टाळी वाजवी बजाव. अशी गोड टाळी वाजवली माय बापा हो. अतिशय गोड आणि काय तर आपला कार्यक्रम आहे. अतिशय आनंदाचा योग आहे, भाग्याचा योग आहे. 2 दिवसापासून आणि काय तर हा नामसंकीर्तन सोहळा, हा नामयज्ञ आरंभ झाला. आज समाजाला वारकरी संप्रदायाची नितांत गरज आहे माय बापा हो. याचं कारण सांगतो. अतिशय गोड अभंग तुम्हा संत मायबापांच्या सेवेसाठी घेतला. अभंग तुकोबरायांचा आहे. या समाजाचं हित व्हावं, या समाजाचं कल्याण व्हावं, याच्यासाठी वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी रात्रंदिवस प्रयत्न केला आणि रात्रंदिवस प्रयत्न करून या समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं मायबापा हो.
का? कारण मी बोलून गेलो, समाज अधोगतीच्या दिशेनं चाललाय, भरकटत चाललाय, दिशाहीन होत चाललाय. सध्याच्या स्थितीतला समाज दोन गोष्टींनी बर्बाद होताना दिसतोय बाबा, दोन गोष्टींनी. एक म्हणजे व्यसन आणि दुसरी म्हणजे फॅशन. आज सध्याच्या स्थितीतला समाज दोन गोष्टींनी बर्बाद होताना दिसतोय. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे व्यसन. 16-16, 17-17, 18-18 वर्षाचे लेकरं आमच्या परिसरामध्ये दारुड प्यायला लागले. दादा हो, मला तुमच्या परिसरातली कल्पना नाही. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, तुमच्या परिसरात पहिल्यांदा आलो. तुमचं आणि माझं अंतर किमान 100 किलोमीटरच्या वर आहे. पण मी माझ्या परिसरातलं सांगतो, 16-16, 17-17, 18-18 वर्षाचे लेकरं ज्यांच्या होटावर व्यवस्थित मिशी नाही, ती लेकरं सुद्धा व्यसनाधीन झाले आणि काहीतरी व्यसनाच्या आणि काहीतरी नशा धुंद वागायला लागले. तुम्हाला एक सांगू, अरे हिंदू धर्मातला तरुण जर असाच व्यसनाच्या आहारी गेला, असाच व्यसनाधीन झाला, माझ्या भारत देशाची धुरा ज्या तरुणांच्या खांद्यावर आहे, तो तरुण जर असाच व्यसनाच्या आहारी गेला तर येत्या 10 वर्षामध्ये असा काळ येईल दादा हो, आपल्या डोळ्याच्या देखत लोक आपल्या माय बहिणीवर आणि काहीतरी अत्याचार करतील. पण प्रतिकार करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आपल्या मनगटात ताकद सुद्धा आली. टाळी वाजवाकडे गोड आमच्या मंडळीसाठी. आई रे बेमान दुनिया आई रे, पिता को कोई नहीं मानी, कोई नहीं मानी, कोई नहीं मानी, माता पिता को कोई नहीं मानी. कान पासून आणि काहीतरी आपल्या घरामध्ये पीठ नाही बघा, एवढा दळणाचा डबा चक्केपर्यंत नेता का? निघ वापिस तुले. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. हिजड़ों का सन्मान, हिजड़ों का सन्मान, हिजड़ों का सन्मान. दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. आणि या बेमान दुनियेकडे, या अधोगतीच्या दिशेने जाणाऱ्या समाजाकडे, या व्यसनाधीन झालेल्या छोट्या छोट्या मुलांकडे माझ्या तुकोबरांचं लक्ष गेलं. आणि तुकोबरांनी काय तर धावत धावत त्या समाजाच्या समोर गेले आणि धावत धावत त्या समाजाच्या समोर जाऊन त्यांना विनंती करू लागले, बाबा रे, अरे अनमोल किमतीचा नरदेह भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी दिला, तुम्ही एक काम करा, हे उभं आयुष्याने काहीतरी व्यसनामध्ये घातल्यापेक्षा, अधोगतीच्या दिशेने गेल्यापेक्षा तुमचं आत्मकल्याण ज्याच्यामुळे होईल, तुम्हाला सुख ज्याच्यामुळे प्राप्त होईल, असंच करा. अभंगाचं पहिलं चरण.
बावरलेल्या समाजाला, या भरकटलेल्या समाजाच्या समोर तुकोबारा आले आणि तुकोबारांनी सांगितलं, बाबा अरे इकडं तिकडाने काय तर भटकल्यापेक्षा बावरल्यापेक्षा एक काम करा, आपला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विन जीवा सुख नोहे. आज तुकोबारांनी समाजाची नाडी तपासली, नाडी तपासली. आज समाजाला आणि काय तर रात्रंदिवस समाजाची जी धडपड चालू आहे, जी धावपळ चालू आहे, ती एका गोष्टीसाठी चालू आहे. त्या गोष्टीचं नाव आहे सुख. रात्रंदिवस तुमचा आमचा जो प्रयत्न चालला कशासाठी बाबा? रात्रंदिवस तुम्ही आम्ही जे हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, कशासाठी? फक्त आपल्याला सुख मिळालं पाहिजे, मी सुखामध्ये राहिलो पाहिजे, माझा परिवार सुखामध्ये राहिला पाहिजे, माझे लेकरं बाळ सुखात राहिले पाहिजे. म्हणजे तुम्हा मला रात्रंदिवस जो तुमचा अट्टहास चाललाय, आमचा अट्टहास चालला, हा केवळ सुखासाठी चालला. पण एक खरी गोष्ट सांगू का दादा हो, रात्रंदिवस सुखासाठी प्रयत्न करून सुद्धा मला तरी असं वाटतं आजपर्यंत कोणाला सुख सापडलं नाही. आणि दुःख मात्र न विचारता घरपुसत आल्याशिवाय राहत नाही. दुःखासाठी कोण प्रयत्न करतो तुमच्या सराटीत? मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणाला असं मनात तरी येतं का आपण पडलो पाहिजे, आपला ऍक्सिडेंट झाला पाहिजे, आपला पाय मोडला पाहिजे, आपण एका जागेवर बसलो पाहिजे, असं कोणी मनात तरी आणतं का? नाही. एखादा तरुण मुलगा आहे, त्याच्या मनात कधी असं आलं का की सुंदर अशी गोरी गोमटी बायको आणि काय तर घरात आणायची, सुंदर तिच्यासोबत थाटात संसार करायचा आणि तिच्यासोबत थाटात संसार केल्याच्या नंतर आपल्याला लेकरं बाळच होऊ नये असं वाटतं का? असं वाटतं कोणाला की लग्न करावं, बायको घरात आणावं, आपल्याला लेकर बाळ होऊ नये असं वाईट भाव असं कुणालाच वाटत नाही. काय वाटतं माहितीये? वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आमच्या घरामध्ये धनधान्याने काय तर भरपूर राहावं आणि घरामध्ये लेकर बाळाने काय तर हसत खेळत राहावे. एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे, यल मांडवावर गेला पाहिजे आणि अख्खाच मांडव खाली आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं माय बापा हो. कारण रात्रंदिवस तुम्ही आम्ही सुखाच्या अपेक्षेनं जीवन जगतो, अपेक्षेनं जीवन. तुमची आमची परिस्थिती कशी झाली सांगू? फक्त अपेक्षा आहे आपल्याला, आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, मोठा झालो सुख मिळेल, शाळा शिकलो सुख मिळेल, नोकरी लागली सुख मिळेल, लग्न झालं सुख मिळेल, पत्नी घरात आली सुख मिळेल, मुलं झाली सुख मिळेल, मुलं लहानची मोठी झाली सुख मिळेल, मुलं शाळा शिकली सुख मिळेल, मुलांना नोकरी लागली सुख मिळेल, मुलांची लग्न झाली सुख मिळेल, सुनबाई घरात आली सुख मिळेल, सुनन लेकांना आपल्या घरात येऊन शेंगलं की मग सुख मिळेल. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला आणि माया वेष्टीला जीव माझा. दुःख Bye.
सुखाचा विचार नाही कुठे. रात्रंदिवस तुम्ही आम्ही सुखासाठी प्रयत्न करतो माय बापा हो, दुःखासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. पण दुःख न सांगता घरात आणि काहीतरी आल्याशिवाय राहत नाही. आणि सुखासाठी प्रयत्न करून सुद्धा जीवनामध्ये सुखच मिळेल याची काही गॅरंटी नाही. याचं कारण आहे आपण सुखाच्या अपेक्षेनं जीवन जगतो. याला वाटतं तो सुखी आहे आणि त्याला वाटतं तो सुखी आहे, पण इथं कोणीच सुखी नाही माय बापा हो. समोर बसलेल्या मंडळीला असं वाटतं काय कीर्तनकार लोक सुखी आहेत. आले बस संध्याकाळी, बांधला फेटा, मारल्या चाटा, घेतल्या नोटा, गेला बा. किती सुखी आहेत हे लोक. फक्त 2 तासामध्ये आणि काय तर पैसा घेऊन जातात. आपल्याला दिवस भरून हातानामध्ये मोलमजुरी करावी लागते. असं तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे आणि आम्हाला असं वाटतं बाप्पा अरे ज्या परिवारामध्ये जन्माला आलो त्या परिवारामध्ये आणि काय तर किती सुखी आहेत हे लोक. घरीच राहतात, काही काम नाही, गेले ते गेले शेतात, नाही तर आपल्या परिवारामध्ये लेकरा बाळामध्ये राहतात. आता कीर्तनाला घरून मस्त उठले, जेवण जेवण झाल्याच्या नंतर उठले, कीर्तनाला आले. आता कीर्तन झाल्याच्या नंतर असं झटकलं की गोदडी हॉस्पिटल. इथून झटकत झटकत तुम्ही गोदडी हॉस्पिटल. पण आता आमचं 110 किलोमीटर आहे. रात्री बेरात्रीचा प्रवास आहे. रात्री बेरात्री आणि काहीतरी गाडीवर चालावं लागतं. आज या गावाला आहे, उद्या त्या गावाला आहे, परवा त्या गावाला आहे, अशी 12 गावची पिपळ म्हणजे झालो आम्ही. असं वाटतं अरे या लोक किती सुखी. आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे आणि तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे. खरं सांगू आपल्यापैकी कोणीच सुखी नाही. ज्याचे त्याचे चुंबुरे ज्याला त्याला माहिती आहेत नाही बापा हो. कोही तन दुखी, कोही मन दुखी, कोही धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई सुखिया कोही नाही रे. इथं सगळे दुःखी आहेत दादा. आणि का दुःखी आहे याचं कारण सांगतो. तुम्ही अशी चलबिचल करू नका, कीर्तनातून उठून जाऊ नका, कीर्तनामध्ये आपापसामध्ये बोलू नका. तुम्ही जर कीर्तनात एकमेकीशी बोलल्या तर त्याचा परिणाम वेगळा होतो. बरं त्याचा परिणाम या जन्मात नाही भोगावा लागत, पुढच्या जन्मात भोगावा लागतो. मायबाप हो लक्ष देऊन ऐका. पाणी देऊ द्या. म्हातारी लोक आहेत बिचारे, नरका कोरडा पडतो. फक्त त्यांच्याकडे लक्ष कोणी देऊ नका. कीर्तन लक्ष देऊन ऐका. सर्व अंगाची कान आणि काय तर करा आणि कीर्तन श्रवण करा. जो देखे सो दुखिया बाबा. इथं कोणीच सुखी नाही मायबाप हो. अनेक जण कोणी कशाने दुःखी आहे, कोणी कशाने दुःखी आहे. आता सध्या मुलींची कमतरता आहे. ज्याचे लग्नच होत नाही, लग्न होत नाही म्हणून ते दुःखी आहेत. कशामुळे दुःखी आहे? लग्नच होत नाही. 40-45 वर्षाचं वय झालं तरी सुद्धा मुली आणि काहीतरी सापडत नाही. लग्न होत नाही म्हणून ते दुःखी. बरं ज्याचे झाले ते सुखी आहे काय मग? अरे ज्याचे झाले ते त्यांच्यापेक्षा जास्त दुःखी आहे. ज्याचं होत नाही म्हणूनही दुःख, ज्याचं झालं तरी सुद्धा दुःख, ज्याला लेकरं होतात तेही दुःखी आणि ज्याला होत नाही तेही दुःखी. परिस्थिती गंभीर आहे. काही लोकांच्याकडे आडमाप संपत्ती आहे. फुकून दिलं तर महिनाभरीच निर्णय म्हणतात आपले लोक. एवढी संपत्ती आहे. पण तुम्हाला एक सांगू, पैशाच्या गादीवर झोपून सुद्धा लोकांना 3-3 झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही.
परिस्थिती गंभीर आहे. आणि काही लोकांच्या घरी जसं सोपं सांगतो, ज्याच्याकडे आडमाप संपत्ती आहे त्याच्या वंशाला दिवा नाही. परिस्थिती पहा, ज्याच्याकडे आडमाप संपत्ती आहे, कुणाची भावना दुखावी याच्यासाठी मी बोलत नाही बरं, मला फक्त सांगायचंय, सुख आणि दुःख सांगायचंय. मायबाप हो, सुखासाठी प्रयत्न सगळेच करतात. ज्याच्याकडे आडमाप संपत्ती आहे त्याच्या वंशाला दिवा नाही. आणि ज्याच्या घरी संध्याकाळी काय खावं अशी परिस्थिती आहे त्याच्या घरी लेकराची लेंढर मावत नाही. मागे 2-3 पुढे 2-3 कोंबडीच्या बाजारासारखा बाजार असतो मेरा भारत महान. आणि एवढं करून पुन्हा त्या माऊलीला दिवस असतात. संध्याकाळच्या टायमाला रात्री 8-8:30 वाजता त्रास झाला आणि शेजारच्या सरकारी दवाखान्यात नेलं बाबा. आणि रात्री 12 वाजता तिथून फोन आला, हॅलो आवळे जावळे 2 झाले. अरे पहिलेच घरी लेकराची दिंडी मावत नाही, पुन्हा आवळे जावळे. ज्याच्या घरी आडमाप संपत्ती आहे त्याच्या वंशाला दिवा नाही. आणि ज्याच्या घरी काय खावं संध्याकाळी अशी परिस्थिती त्याच्या घरात लेकरं मावत नाही. सुखासाठी प्रयत्न सगळेच करतात, पण याचं कारण सांगतो. रात्रंदिवस सुखासाठी प्रयत्न करून सुद्धा सुख का मिळत नाही याचं कारण तुमच्या समोर ठेवतो. तुमचा आमचा मार्ग चुकला, रस्ता चुकला दादा हो. आणि रस्ता चुकला म्हटल्याच्या नंतर सुख आपल्याला सापडू शकत नाही. सुख हे परमार्थात आहे. तुम्ही आम्ही शोधणं लावलं संसारात. तुमची आमची अवस्था कशी झाली सांगू का? एक पळत पळत एसटी बस स्टँडला गेलं आणि बोर्ड न वाजता एसटीत जाऊन बसलो. एसटीत जाऊन बसल्याच्या नंतर एसटी निघाली शिल्लोडकडे. शिल्लोड. आणि शिल्लोडकडे लक्षात एसटी निघाल्याच्या नंतर 4-5 किलोमीटर अजिंठा सोडून आणि काहीतरी एसटी समोर आली. आणि ते कंडक्टर आलं बिचारा, तिकीट तिकीट करा, तिकीट 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 करत आल्याच्या नंतर यानं खिशातून 500ची नोट काढली. 500 रुपयाची नोट काढली खिशातून, कंडक्टर साहेबाच्या समोर लांबवली. आणि कंडक्टर साहेबाला म्हणे, एक पौर द्या. एसटी कुठे चालली होती? शिल्लोड. आणि यानं काय सांगितलं? पहूर. कंडक्टर. आता ते कंडक्टर लोक पहिलेच खिजेल असतात बिचारे, कारण पहिले तरी फक्त माता मावल्याच आणि काय तर अर्ध्या तिकिटात होत्या. आता म्हातारी फुकट झाले. क्रोधायमान झालेला तो कंडक्टर, तो रागा उतर खाली उतरून दिलं माय बापा हो त्याला. आता चित्र डोळ्याच्या समोर आणा. का उतरवलं बरं? त्याच्याजवळ पैसे नाहीत का? 500 रुपयाची नोट दाखवत होतं. एसटीत जागा नाही का? 2च्या सीटवर एकटं बसलं होतं, तरी सुद्धा कंडक्टरनं त्याला एसटीतून खाली उतरून दिलं. याचं कारण आहे ते चुकीच्या गाडीमध्ये बसलं. त्याला नका हसू. आपली ही तीच परिस्थिती झाली. आपण सुद्धा चुकीच्याच गाडीत बसलो ना बाबा. आपल्याला आपण बसलो संसाराच्या गाड्यात आणि शोधणं लावलं सुख. आता शिल्लोड जाणाऱ्या गाडीत किती जन्म बसलो म्हणजे मध्ये पळू लागूच शकत नाही. तसं संसाराच्या गाड्यामध्ये कितीही जन्म सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख सापडू शकत नाही. आपली परिस्थिती अशी झाली जसं एक वृद्ध म्हातारी होती. पूर्वीचा काळ होता आणि चोळी घालणारी आजी होती. चोळी. आणि ती चोळी शिलाई मशीनवर शिवलेली नाही, अशी सुईनं धागा भरलेली ती चोळी. आणि ती चोळी घरामध्ये शिवत असताना योगायोगानं घरातला बल्ब विझला, तो लाईट विझला आणि घरामध्ये अंधार झाला बाबा. अंधार झाल्याच्या नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, त्या म्हातारीनं नेमकी त्या अंधारात सुई कुठे ठेवली ते म्हातारीला काही कळलं नाही. म्हातारी अशी चाफल चुफल करी अंधारात, पण म्हातारीला सुई काही सापडे ना. बराच वेळ म्हातारीनं ती सुई चापली, पण सुई चापलत ते सापडत नाही. म्हातारीला वाटलं जाऊ द्या, इतक्या अंधारात सुई झांबल्यापेक्षा घराच्या समोर असा मोठा खांब्यावरचा लाईट होता. म्हातारी म्हणे चला त्या फोकस मध्ये जाऊन पाहू, ते उजेडात जाऊन पाहू. घरातली म्हातारी उठली आणि खांब्याच्या लाईटात आली, लागली बस सुई पाहायला. आता तिची सुई हरवली होती बिचारीची. सुई शोधता शोधता छोटे छोटे लेकर पळत आले. आजी, हे आजी काय झालं? काही नाही म्हणे राजा, चोळीला धागा भरत असताना माझी सुई हरवली म्हणे. आता ते छोटे छोटे लेकर सुद्धा ती सुई पाहायला लागले. माय बाप हो, जो आला तो विचारायचा काय झालं? काय नाही, सुई हरवली म्हटलं की तोही पाहू लागायचा. असं करता 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 एक 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 5-50 जमा झाले माय बाप हो. आणि 5-50 जण म्हातारीची सुई शोधायला लागले. बराच वेळ ती आणि काय तर सुई शोधणं लावली खांब्याच्या लाईटात. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. त्याच्यातलं एक पोरगा हळूच म्हातारी जवळ आला. म्हातारीला म्हणे, आजी पण तुझी सुई नेमकी हरवली कुठं? म्हातारी म्हणे, घरात. आता सुई हरवली घरात आणि शोधणं लावली दारात. घरात हरवलेली सुई किती वर्ष दारात शोधली म्हणजे सापडणार आहे? माय बाप हो, सापडूच शकत नाही. तसं सुख हे परमार्थात आहे, परमार्थात आहे. तुम्ही आम्ही शोधणं लावलं संसारात. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर ते सुख हवं असेल
तर रात्रंदिवस ज्या सुखासाठी तुम्ही धावपळ करता, आडाची काढ करता, रक्ताचं पाणी करता, रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला ते सुख मिळत नाही ना. ते सुख जर तुम्हाला हवं असेल तर ते सुख नेमकं कुठे? तुकोबरांनी सांगितलं, आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. आपला तो एक देव करून घ्यावा. देव आपलासा करा. जीवनामध्ये देवाला आपलंस केलं काय केलं की तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना बापा. देव आपलासा करायचा आणि एक देव सांगितला, आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. एकच देव. संतांना माहिती होतं हे कलियुग आहे, भांबावेल लोक जन्माला येणार आहे. आपल्या लोकांची भक्ती म्हणजे सिजनेबल आहे दादाराव महाराज. आपले लोक सिजनेबल आहे. आता रामनवमी आहे ना, रामाचा जय घोष. उद्या हनुमान जयंती आहे ना, रामाचं ध्यान बी येणार नाही. पण हनुमान जयंतीच्या दिवशी आणि काय तर जय हनुमान. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. पर ठीक आहे, हनुमंताची भक्ती करताना मग हनुमंताचीच करा ना. आपुला तो एक देव करून घ्यावा. पण रात गई बात गई. एकदा शनिवार गेला, दुसऱ्या दिवशी रविवार आला. रविवारी काय असतं? माझ्या मधारची बारी मधारीची बारी, मधारीची बारी मधारीची बारी, मधारीची बारी मधारीची बारी, मधारीची बारी मधारीची बारी. ओ आजा तो मल्हारीचं का भजन करा ना. पण मल्हारीचं आपलं ठेवा ना. मग एकदा रविवार गेला, रात गई बात गई, सोमवार आला. सोमवारी नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोल शिवाय. बरं चला महादेवाचं का भजन करेना. महादेवाचंच करा ना आता. नाही, सोमवार गेला, सोमवारची रात्र गेली, मंगळवार आला. मंगळवार आला की लगेच देवी आता बाई एकदा टाळी वाजवा निश्चित काय खरं सांगू का, गायकानं चांगलं प्रमाण म्हटलं, वाजवणारानं सुंदर वाजवलं, कीर्तनकारानं एखादा शब्द चांगला बोलला तर न सांगता टाळी वाजवली पाहिजे. तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे, जी ताकद एका आईनं आपल्या मुलाला दिलेल्या शाबासकीत आहे. एखादा मुलगा, छोटासा मुलगा घरामध्ये चांगलं काम करून आल्याच्या नंतर जर आईनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली ना, माय माझा राजा माय, माझा बबड्या माय, माझा वाहक माय,
काय सुंदर म्हणतो माय, काय सुंदर वाजवतो माय, काय सुंदर बोलतो माय, अशी शाबासकीची थाप जर त्या लेकराच्या पाठीवर दिली तर त्या लेकराला आणखी आणि काय तर स्फूर्ती येते, आणखी स्फुरण चढतं आणि ते लेकरू आणखी आणि काय तर आणखी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतं, जोश मध्ये येतं दादा हो. तसं वाजवणारच वाजवणं आवडलं, गोड टाळी वाजवा. गायकाचं गायन आवडलं, गोड टाळी वाजवा. कीर्तनकाराचा एखादा शब्द आवडला, गोड टाळी वाजवा माय बापा हो. कारण तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे, जी ताकद शाबासकीमध्ये माय बापा हो. काय चाललं होतं आपलं? आला मंगळवार, अंबाबाई लाड लाड ये ग, काठरीला सिराग, काठरीला सिराग. गेला मंगळवार, बुधवार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. गुरुवार गण गण गणात होते, म्हणून लावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाते मागायला. गजानन महाराज एकदा गुरुवार गेला आणि शुक्रवार आला रे आला. जय जय संतोष माता जय. अरे वार बदलला म्हणजे देव बदलला दादा हो तुम्ही आम्ही. आणि जोपर्यंत हा वार बदलला आणि देव बदलला तोपर्यंत एकही देव आपल्या उपयोगात येणार नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही आयुष्यभर फक्त एकाच देवाचं नामस्मरण केलं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. तुकोबराय म्हणतात मी जन्माला आल्यापासून फक्त एकाच देवाचं नामस्मरण केलं. बोर झाले का तुम्ही? बोर झाले का तुम्ही? कमी चहा पिऊन नका करून लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा माय बाप्पा हो. तुकोबराय म्हणतात उभ्या आयुष्यामध्ये एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. जसं तुकोबरायांनी काय तर एकच विठ्ठल पांडुरंग परमात्मा आपलासा केला, तसं एक देव आपलासा करा. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. आणि देव आपलासा केला तरच सुख आहे. ज्या गोष्टी तुम्ही आम्ही आपल्याशा करतो ना, संसाराच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी, गाडी बंगला, सर्व गोष्टी आपण आपल्याशा करतो, पण या सर्व गोष्टी आणि काहीतरी नाश पावणार आहे, नाशिवंत आहेत. एक दिवस आपल्याला आणि काहीतरी दुःख देणार आहेत नाही बाप्पा. कारण या सर्व नाशिवंत आहेत. अभंगाचं दुसरं चरण आणि काहीतरी सांगितलं, या सर्व दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत नाही बाप्पा. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने बिन जीवा सुख नोहे. आणि हे बाकीचं जे येर आहे हे आपल्याला आणि काहीतरी जीवनामध्ये दुःख देणार आहे. माईक आहे हे जाणार आहे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसाने. संसारामध्ये सुरुवातीलाही दुःखच आहे आणि शेवटी सुद्धा दुःखच आहे. संसार दोन प्रकारचा आहे. माझ्याकडे लक्ष द्या, कडे कीर्तनामध्ये बोलू नका बरं.
कीर्तनात बोललं की काय होतं सांगूच का तुम्हाला? सांगूनच जातो आता 1 मिनिटामध्ये. कीर्तनामध्ये एकमेकीला जर बोललं तर काय होतं? एक माऊली एका माऊलीला म्हणे सरक थोडी पलीकडं, काय म्हणे, ए सरक थोडी पलीकडं. दुसरी म्हणे वैभव मी सरकेलच आहे. काय म्हणे? एक म्हणे सर पलीकडं आणि दुसरी म्हणे वैभव मी सरकेलच आहे. एकच शब्द बोलल्या बा. एक म्हणे सरकन, दुसरी म्हणे मी सरकेले. एवढा शब्द बोलल्या, त्याचा परिणाम या जन्मात नाही भोगावा लागला. मग बेंदूक होवनी येईल जन्मा. एक शब्द जरी कीर्तनात बोललं तरी सुद्धा बेंडकी व्हावं लागतं. आणि बेंडकी साधी नाही, मग ज्याची जशी साईज तशी ती बेंडकी. कोणी जरा असं बारीक असं 90 छाप ती बारकी बेंडकी. रट्टी असं ना हे बेंड का मग ड्राव बेंडकी. तुम्ही सांग बाई कीर्तनात बोलल्याच्या नंतर बेंड व्हावं लागतं. उद्यापासून कीर्तनाला यायचं नाही. पण खरं सांगू, कीर्तनाला जर नाही आले, घरा शेजारी सप्ताह चालू आहे आणि कीर्तनात जर तुम्ही नाही आले, घरीच झोपले, त्याचंही आणि काहीतरी या जन्मात काहीच होत नाही. त्याचे परिणाम पुढच्या जन्मात भोगावे लागतात. बहिरा झालो या जगी. कशात झालं मग बहिर? नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या मुले, बहिरा झालो या जगी. आणि मग माणूस बहिर हे मुके आंधळे बांगडे जन्माला येतात ना. हे त्याचेच कारण आहे. घरा शेजारी सप्ताह असून पिस्तुल्या सप्त्यात गेला नाही, कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, कधी वारीला गेला नाही, कधी पंढरपूर नाही, काय नाही, काहीच नाही, कधी सप्त्यात वर्गणी दिली नाही, कधी सप्त्यात तिथं झाडून काढलं नाही, कधी चटया उचलल्या नाही, धार्मिक कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हातभार लावला नाही. आणि मग धार्मिक कार्यात हातभार लावला नाही, त्याचे परिणाम पुढच्या जन्मात पांगुळ्या झाल्या देवा पडाव धरून आता पिस्तुल्या. अरे कधी सप्त्यात गेला नाही, वर्गणी दिली नाही, तिथं चटया झाड्या नाही, देवाचं भजन केलं नाही, आणि आता म्हणतो मोका झालो वाच्या गेली, मोका झालो वाच्या गेली. आता जाणार नाही तर काय होणार आहे मग? म्हणून देवाचं नामस्मरण करा, कीर्तन श्रवण करा, आणि आपलं काय चाललं होतं ते सांगा. संसार 2 प्रकारचा आहे माझ्या बापा, 2 प्रकारचा. एक म्हणजे तुमचं आमचं हे घरदार लेकरं बाळ हा एक संसार, आणि दुसरा संसार आहे पुनरपी जननम पुनरपी मरण. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, याला सुद्धा संसारच म्हणतात नाही बापा हो. आणि हा जो जन्म मरण रूपी संसार आहे, या संसारामध्ये सुरुवातीला सुद्धा दुःखच आहे आणि मरताना सुद्धा दुःखच आहे. ज्या वेळेला संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, जन्माला येत असताना गर्भामध्ये ज्या वेळेला तुम्ही आम्ही होतो, त्या गर्भामध्ये सुद्धा आणि काय तर तिथं काही एसीचा बंगला नव्हता गर्भात. मग त्या गर्भामध्ये आणि काय तर दुःख होतं, दुःख होतं, दुःख होतं, आणि त्या गर्भातलं ते दुःख सहन करत असताना आपण आतून देवाला विनंती करत होतो, एक वेळा
वेळ करी या दुःखा वेगळे ज्या आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला तुम्ही आम्ही होतो काय सांगू गर्भेची यातना गर्भामध्ये सर्व यातना होत्या माय बापा हो आणि त्यावेळेला आपण आतून देवाला विनंती करत होतो देवा या गर्भामधून एकदा बाहेर काढ आठवीन पाय हा माझा नवस मी बाहेर आलो ना देवा तू मला बाहेर काढलं ना देवा की मी तुझ्या पायाचा आठव करीन तुझं रात्रंदिवस नामस्मरण करीन पण एकदा गर्भाच्या बाहेर आला बाहेरचे वारं त्याला लागलं मायेची हवा त्याला लागली रे लागली की लगेच बदलून जातो देवाशी बेमान होतो माय बाप्पा हो कव्हा 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 लेकरू जन्माला आल्याबरोबर रडत असतं मी कव्हा म्हटलं म्हणतो देवाला की तुझं नाव घेईल बाहेर आल्याच्या नंतर देवाशी बेमान होतो आणि प्रत्येकाशी आणि काय तर आहे तोपर्यंत बेमानासारखाच वागत जातो आणि एक दिवस मरण्याची वेळ येते मरताना सुद्धा सुख नाही बाबा हो मरताना सुद्धा दुःखच आहे कारण मरणा एवढं सगळ्यात मोठं भय जर कशाचं असेल आज परिस्थितीनुसार सगळ्यात मोठी भीती जर कशाची असेल तर ती मरणाची आहे मरावं प्रत्येकाला लागणार आहे आज तुम्ही आम्ही एवढा नाही काय तर सुंदर गोरगुमट रूप घेऊन आणि काहीतरी या मंडपामध्ये बसलो एक दिवस आपलं हे गोरगुमट रूप गावाच्या बाहेर पत्राच्या शेडमध्ये पेटणार आहे आराम के हे सबसंग साथी जब वक्त पडा तो कोई नाही आणि मरत असतानाचा विचार करा राजा हो मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे तुकोबरा म्हणतात तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे 10:30 मला थांबायचं होतं पण प्रदीप बाबांच्याकडे पाहिलं तर त्यांचं म्हणणं 10 मिनिट चालवायचं किती टाइम चालू किती टाइम चालायचे थांबू आता घेऊन 11 वाजेपर्यंत चालायचं चला अगदी 10 मिनिटांनी काहीतरी चालण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मरावं प्रत्येकाला लागणार आहे माय बापा हो येत नाही उरो आले अवतार आणि येल ते पामर जीव किती इथं कोणीच आणि काहीतरी जगण्यासाठी आलं नाही पण मरतानाचा विचार करा बरं आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तो कोई नहीं अरे मतलब के है लोग सारे दुनिया में कोई किसी का नहीं जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं पेटवणाऱ्यांची गर्दी असते बाबा जळावं लागतं एकट्याला ज्यांनी आयुष्यभर आणि काय तर आपण ज्यांना आपलं 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 करतो ना माझं माझं करतो ना बहीण माझी भाऊ माझा मुलगा माझा पत्नी माझी घर माझं दार माझं हे सर्व जागेवर राहून जातं नाही रे नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे
प्राण्या मायेचा बाजार कोण कुणाचा आहे दादा? आणि खरा विचार करा, ही फक्त फसवेगिरीचा बाजार आहे माय बाबा. हा बाजार आहे. संसार म्हणजे हा एक बाजार आहे. इथं प्रत्येक जणाने काय तर फक्त स्वतःवर प्रेम करतो, दुसऱ्यावर प्रेम करायला कोणी रिकामं राहिलं नाही. जो तो फक्त एकमेकाची फसवेगिरी करतो. आज मायबाप मुलांवर प्रेम करत असतील तर स्वार्थापोटी, त्यांचा स्वार्थ त्याच्या मागे. आज मायबाप मुलांवर प्रेम करत असतील स्वार्थापोटी, मुलं मायबापावर प्रेम करत असतील स्वार्थापोटी, पती पत्नीवर प्रेम करत असेल स्वार्थापोटी, आणि पती पत्नीवर प्रेम करत असेल स्वार्थापोटी. एकमेकाचं प्रेम स्वार्थापोटी आहे, स्वार्थापोटी. नाही तर खरं प्रेम कोणी कोणावर करायला तयार नाही. खरं सांगू, तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय होईल? पती पत्नी एकमेकावर आमचं जीवापाड प्रेम आहे. खरंच सांगू का, फसवेगिरीचा बाजार आहे. 2 वर्ष अगोदर कोरोना आला होता प्रकाश बाबा, कोरोनानं दाखवून दिलं. आमच्या परिसरातलं एक उदाहरण सांगतो. नुकतंच लग्न झालेलं जोडपं होतं पती पत्नीचं, आणि सकाळी सकाळी आणि काय तर त्यांच्या त्या प्रेमाला आणि काय तर ते उधाण आलं, आणि सकाळी सकाळी ते एकमेकाशी चर्चा करू लागले, दोघं पती पत्नी. बरोबर ऐका, लक्ष देऊन. माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही एक दिवस जरी कीर्तनाला गेले ना तरी सुद्धा मला आणि काय तर रात्र रात्र झोप येत नाही. मी तुमच्याशिवाय 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. अशा सकाळी सकाळी गप्पा झाल्या बा. 8 वाजता दोघं पती पत्नी एकमेकाशी बोलतात, एकमेकाशी आणि काहीतरी एकमेकाला शपथ घेऊन आणि काहीतरी सांगतात, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असे तसे. आणि दुपारचे 12-1 वाजले. कोरोनाचा काळ होता बाबा. 1 वाजता आणि काय तर त्याच्या नरड्यात थोडासा चिकट चिकट वाटायला लागलं, कप झाल्यासारखं. आणि त्याला शंका आली, कारण त्या टायमात शंका ताबडतोब घ्यायची. थोडं जरी काही बिघडलं ना तर लोक ताबडतोब आणि काय तर स्वतःला चेक करून घ्यायचे, टेस्ट करून घ्यायचे. ते घाबरलं आणि 1 वाजता बायकोला म्हणे, का ग 12 वाजेपासून असं नरड्यात चिकट चिकटच वाटायला लागलं, कप झाल्यासारखं, टेस्ट करून येऊ का सरकारी दवाखान्यातून? बायको म्हणे, जा. कोणची बायको? कोणची बायको? जी सकाळी म्हणत होती मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मला तुमच्याशिवाय करमत नाही, ती बायको म्हणते या टेस्ट करून. आणि मग गेलो हे 1-1.5 वाजता सरकारी दवाखान्यात. आणि सरकारी दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथल्या तर ताई होत्या ना कंपाऊंडर, त्यांनी अशी ती नाकात पुंगळी घातली आणि 2 मिनिटाच्या नंतर ती पुंगळी बाहेर काढली. 10 मिनिटांनी सांगितलं, दादा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे म्हटल्याच्या नंतर हे लटलट लटलट कापायला लागलं, घाबरलं. यानं तिथूनच फोन लावला घरी. कोणाला? मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्या बायकोला, हॅलो माझा रिपोर्ट आणि काय तर पॉझिटिव्ह आला. बायको म्हणे, काय पॉझिटिव्ह? तिकडच घरी येऊ नका. आणि मी कामासाठी म्हणते ना, पण घरात छोटे छोटे लेकराच्या तोंडाकडे पहा बापा. अरे बंदुके, कोणी कोणावर प्रेम करत नाही. खरं सांगू, जोपर्यंत जोवरी चाले मोठा धंदा आणि तोवरी बहीण म्हणे दादा, कोणी कोणाचं नाही. इथं फसवेगिरीचा बाजार आहे मायबाप भाऊ. म्हणून फक्त एक देव आपलासा करा. याला त्याला आपलंसं केल्यापेक्षा देव आपलासा करा. आपला तो एक देव करून घ्यावा. तेने बिन जीवा सुख नो हे बाकीचा जो येर पसारा आहे, येर ती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती ढोबार घुमाये सर्वांनी आणि काय तर हात वर करायचे नाही बाबू. ज्याला ज्याला भगवान परमात्म्यानं हात दिले त्यानं त्यांना हात वर करायचे, वर हात करायचे आणि एका आवाजामध्ये काय तर टाळी वाजवायचे.
हात खाली आता. परमात्म्याच्या नामस्मरणाचं पिस लावायचं माय बापा हो. पिस माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही आता. जाऊ दे ते घालतात ते हात. पिस लावायचं देवाच्या नावाचं. भगवंताच्या नामस्मरणाचा माणूस पिसा झाला पाहिजे. पिसा झाला पाहिजे. पिसा म्हणजे रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचं माय बापा हो. कामामध्ये हे काम काही म्हणा राम राम. घरचे प्रापंचिक जे तुमच्या जीवनातले काम आहे ते काम सोडण्याची गरज नाही. प्रत्येक काम करत असताना त्या कामाला भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावा. जोड लावा. आईशी जोडी करा राम कंठी धरा अंजने चुके फेरा गर्भवास. त्या भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावायची. जसं घरी आता तुम्ही स्वयंपाक करायला बसलाय मावल्या हो. ऐका माझं येड्याचं. तुम्ही स्वयंपाक करायला बसल्या आणि स्वयंपाक करत असताना तुम्ही तो पिठाचा डबा समोर घेतला. चित्र डोळ्याच्या समोर आला. पिठाचा डबा समोर घेतला. त्याचं झाकण उघडलं. ते झाकण साईडला ठेवलं. ती मोठी परात घेतली. उंडा मारण्याची ती परात आणि ती परात समोर घेतल्याच्या नंतर त्या पिठाच्या डब्याचं असं झाकण उघडलं. त्याच्यात चाळणीने ते पीठ घेतलं आणि ती जी मोठी परात होती ती समोर घेतली. दोन्ही पायाच्या अंगठ्याने ती परत अशी दाबली. अंगठ्याले अंगठे अर्धले अंगठे परातीत घातले. अंगठ्याची माती परातीत पडली. चित्र डोळ्याच्या समोर आणा तुमच्या. ती परात समोर घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये आता पीठ चालतंय. चाळणीमध्ये पीठ आहे आणि दोन्ही हाताने ते पीठ चालणं चालू आहे. मला एक सांगा, दोन्ही हात जरी चाळणीने चालत असले तरी तोंडाला काय काम आहे? मग तोंडाने देवाचं नामस्मरण करायचं. हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 हरे राम घरातले काम करत राहायचे. पण काम करत असताना पीठ समोर घेतलं. हरे राम 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 हरे राम राम. पोळी लाटणं झाली. तुमचं नामस्मरण झालं. पोळी तयार झाली. स्वयंपाक जर नामस्मरण करून केला तर तो स्वयंपाक होणार नाही. तो प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर खाणाराची बुद्धी सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. कितीही व्यसनाधीन माणूस तुमच्या घरात असू द्या. ऐका येड्याचं. नारदाच्या का देऊन सांगतो, खोटं बोलणार नाही. तुमच्या घरात कितीही व्यसनाधीन माणूस असू द्या. त्याला जर ते व्यसन सोडायला लावायचं असेल, त्याला व्यसनापासून दूर करायचं असेल, दररोज शुद्ध अंतकरणानं भगवंताच्या नामस्मरणाचा आणि काहीतरी जप करायचा आणि नामस्मरण करून स्वयंपाक करायचा आणि तो स्वयंपाक, तो प्रसाद त्याला खाऊ घाला. 1 महिन्यामध्ये त्याचं व्यसन जर नाही सुटलं तर शेलूतला येऊन मला भेटा माय बाप. चिखली परिसरामध्ये विदर्भातल्या चिखलीत माझ्याने काय तर शेलू दे, तिथे येऊन भेटा. 1 महिन्यामध्ये त्याचं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही. पण आपले लोक नामस्मरण नाही करत नाही. कुठे गेला पण माझ्या मुडदा सकाळपासून बघताना काही चिंता नाही. सगळं माह्याचं माझ्यावर पडलंय. लेकर त्रास देतात, हा त्रास देतो. अशा शिव्या देता देता स्वयंपाक केला की तो प्रसाद होत नाही. तो खाल्ल्याच्या नंतर खाणाराची बुद्धी जाग्यावर राहत नाही आणि मग त्यांना दन सुरू होऊन जातो. म्हणून आणि काय तर भगवंताचं नामस्मरण करा. कामामध्ये हे काम काही म्हणा राम राम. मोटरसायकल, आता हे तरुण लेकर समोर बसले. मोटरसायकलवर जात असताना सुद्धा एका हातामध्ये ऍक्सिलेटर, एका हातामध्ये क्लच आहे, ब्रेक आहे आणि त्या ऍक्सिलेटर देत 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 आणि काय तर तुमची गाडी निघली. तोंडाला काय काम आहे? तोंडाला नामस्मरण करा. हरे राम 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 हरे राम राम राम. पण
आपण मोटरसायकलवर नामस्मरण नाही करत. आपल्या लोकांचं काम वेगळं आहे माय बापा. होऊन मला सांगायला आता वेळ नाही. म्हणून एक काम करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विन जीवा सुखनो हे एरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना के शेत गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही जर देव आपलासा केला, भगवंताचं नामस्मरण रात्र दिवस केलं तर मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण मेल्याच्या नंतर सुद्धा तुमची कीर्ती अजर अमर झाल्याशिवाय राहणार नाही माय बापा. हो तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर परमात्म्याच्या चरणी तुम्हाला संत मायबापांच्या चरणी अर्पण करण्याच्या अगोदर 2 मिनिटं घेणार आहे. ऐका, कोणी उठू नका. अतिशय महत्वाचे 2 मिनिट घेणार आहे. आजची रामनवमी मायबाप. हो अनेक गोष्टी अनेक विषयावर मला बोलायचं होतं, पण खरं सांगू का, पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, योगायोगानं मी पहिल्यांदा येणं माझा आवाज बसणं संगत झालं. गेल्या 8 दिवसापासून गुढीपाडव्याच्या दिवशीपासून कंटिन्यू कीर्तन आहेत मायबाप. हो कधी कधी 2-2 कीर्तन आहेत, कधी 1-1 कीर्तन आहे, आणि दिवसा कथा करायची आणि संध्याकाळी तो प्रवास करायचा. कधी 100 किलोमीटर आहे, कधी 150 किलोमीटर आहे, कधी 75 किलोमीटर आहे, कधी 40 किलोमीटर आहे. एवढ्या दूरवर जायचं आणि कीर्तन करायचे. आता आज सकाळ कालचं जे कीर्तन होतं रात्रीचं ते या परिसरामध्ये वालसावंगी नावाचं गाव आहे, त्या वालसावंगीला काल रात्री धुळाचं कीर्तन होतं, ते कीर्तन केलं. आणि आज सकाळी आणि काय तर आमच्या चिखली परिसरामध्ये भानखेड नावाचं गाव आहे तिथं, आणि जिथं माझी कथा होती 8 दिवस तिथं कीर्तन होता. आजचा काला होता तो, आणि तो काला करण्यासाठी वालसावंगीहून चिखली परिसरात गेलो सकाळी, आणि काय तर दुपारी तो काला केला, आणि काला करून आणि काय तर परत आता दुपारी निघलो. एक तास उपवास आहे. राम जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम शिवरात्र. वैष्णवाच्या जीवनामध्ये हे 5 पर्व सांगितले. वैष्णवानं जीवनामध्ये बाकीचे उपवास धरा अगर नका धरू तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला एक सांगायचंय, तुम्ही जर वैष्णव असाल, भागवत धर्मामध्ये असाल, तर वैष्णवानं 29 व्रताचं पालन करायचंय. 29 व्रताचं जो पालन करतो तो खरा वैष्णव आहे. 29 व्रत कोणचे? 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 पर्व आपल्या शास्त्राने सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी: नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम शिवरात्र. आणि या 5 पर्वामध्ये रामनवमी हे एक पर्व आहे. म्हणून रामनवमीचा उपवास सध्या जसं आपण एकादशीचा उपवास करतो तसा केला पाहिजे, पण बरीचशी मंडळी करत नाही. 12 वाजताच काला करून टाकतात, राम जन्म करतात आणि जेवून घेतात. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचे बरेच आणि काहीतरी वारकरी जे आहेत, आम्ही आणि काहीतरी उपवास धरत असतो, एकादशी सारखं ते पालन आणि काहीतरी आम्ही करत असतो. म्हणून आज रामनवमीचा दिवस आहे, त्याच्यावर सुद्धा बोलायचं होतं. जाता जाता एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या समोर ठेवायची आहे. 5 मिनिटं मी तुमचे शिल्लक घेणार आहे. मी कीर्तन कुठेच शिल्लक करत नाही बाबा, पण तरी सुद्धा तुमच्या गावात पहिल्यांदा आलो. माझाही पहिला टाइम आहे आणि तुमचाही सप्ताह पहिलाच आहे. तुमच्या गावाचं सुद्धा सप्ताहाचं पहिलंच वर्ष आहे. मी बोलण्याच्या ओघाओघामध्ये सुरुवातीला बोलून गेलो मायबाप. हो सध्याच्या स्थितीत संस्कृती बिघडली, मुलांना योग्य संस्कार मिळाले पाहिजे. मुलं बिघडले हे वाक्य तुमच्यात काढून टाका. मुलांना योग्य संस्कार देणारे शिल्लक राहिले नाही. सध्याच्या स्थितीत परिस्थिती बदलत चालली. मी बोलताना बोलून गेलो, शिक्षक लोक सुद्धा मुलांना नाचायचं शिकवतात. कदाचित होऊ शकतं माझ्या बोलण्याचा कुणाला राग आला असेल, पण एक वाक्य माझं येण्याचं आणि काहीतरी लक्ष देऊन ऐका गड्या. हो सध्याच्या स्थितीत संस्कृतीला आग लागली, सध्याच्या स्थितीत योग्य विचारांना आग लागली, सध्याच्या स्थितीत हिंदू धर्मातल्या आणि काय तर तरुणांच्या विचाराला आग लागली. विषया धुंद लोक झाले, व्यसनी झाले, आणि आजची परिस्थिती फार भयानक झाली मायबाप. हो कशी झाली सांगू? आमच्यासारखे कीर्तनकार येतात, चोचीनं पाणी समाजाच्या अंगावर टाकतात, पण समाज आमच्यासारख्या चिमणीसारख्या कीर्तनकारांच्या चोचीतल्या पाण्यानं ही समाजाला लागलेली ही आग, ही विकृतीची आग, ही सध्याच्या स्थितीत विझणे शक्य नाही. जसं परिस्थिती अशी निर्माण झाली, एका गावाला आग लागली. ऐका, आता 2च मिनिट घ्यायचे मला. धाड 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 संपूर्ण गाव पेटलं माय बापा. हो अख्खं गाव आगीच्या विळख्यामध्ये. गावातले सर्व जणांनी काहीतरी ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. म्हातारी माणसं सुद्धा आग विझवतात, तरुणही आग विझवतात, छोटी छोटी लेकरं सुद्धा ज्याच्या त्याच्या परी जो तो आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. पण गावाला लागलेली आग आता विझायला तयार नाही. काय करावं? धाड 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 संपूर्ण गाव पेटलं. अंगावरच्या कपड्यानिशी जो तो आणि काहीतरी आपला जीव घेऊन पळण्याचा प्रयत्न करतोय. पळता पळता सर्वजण आग विझवत होते.
पण आग मात्र आणि काहीतरी एवढं रुद्र रूप त्या आगीनं धारण केलं. आता आग विझायला तयार नाही. आग विझत नाही म्हटल्याच्या नंतर अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावल्या. 2 अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या, आग विझवण्याचा प्रयत्न करतायत पण आग विझायला तयार नाही. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, प्रत्येक प्रयत्न करून पाहिला पण आग विझत नाही. शेवटी आणि काय तर आता काय केलं पाहिजे म्हणून जो तो आपला जीव घेऊन आणि काय तर गावाच्या बाहेर पडू लागला. त्याच गावामध्ये एक लिंबाचं झाड होतं मायबापा हो. चित्र डोळ्याच्या समोर आणा. त्या लिंबाच्या झाडावर एक चिमणी राहत होती. एका माणसानं एका फुटलेल्या मडक्यामध्ये आणि काय तर त्या चिमणीसाठी तो दररोज त्या लिंबाच्या झाडाला पाणी टाकून ठेवायचा. लटकलेल्या अवस्थेमध्ये ते पाणी होतं. चिमणी प्रत्येकाच्या घरासमोर उडत उडत जायची, प्रत्येकाच्या दारामध्ये बसायची, दाणे टिपायची आणि प्रत्येकाच्या घरासमोरून आणि काहीतरी भुर 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 उडत उडत आणि काहीतरी लिंबाच्या झाडावर यायची. त्या फुटलेल्या मडक्यातलं पाणी प्यायची, लिंबाच्या झाडावर वास्तव्य करायची. ज्या दिवशी त्या संपूर्ण गावाला आग लागली, अख्ख्या आगीच्या विळख्यामध्ये ते गाव आहे, धाड 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 संपूर्ण गाव पेटलं. त्या दिवशी त्या चिमणीने विचार केला, अरे या गावाच्या भरोशावर मी आतापर्यंत जीवन व्यतीत केलं. या गावातल्या प्रत्येक घराचे उपकार माझ्यावर आहे. या गावातल्या प्रत्येक घराच्या समोर मी जाऊन दाणे टिपले. आज या लोकांच्या माझ्यावर उपकार आहेत आणि आज या लोकांना आणि काय तर हा दुःखाचा डोंगर या गावावर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगामध्ये यांना मदत करणं गरजेचं आहे. म्हणून चिमणीनं काय करावं, चित्र डोळ्याच्या समोर आणा. चिमणीनं त्या फुटलेल्या मडक्यातलं पाणी आपल्या चोचीमध्ये घ्यावं, उडत उडत यावं आणि गाव पेटलेल्या त्या आगीवर चिमणीतलं ते पाणी आणि काय तर चोचीतलं टाकावं. पुन्हा उडत उडत जावं, फुटलेल्या मडक्यातलं पाणी चोचीमध्ये घ्यावं, उडत उडत यावं, ते पाणी आगीवर टाकावं. बराच वेळ झाला, चिमणी थकली, घामाझोकील झाली आणि घामाझोकील झाली म्हणून 2 मिनिटासाठी आणि काय तर चिमणी त्या लिंबाच्या झाडावर बसली. तिथे एक कावळा सुद्धा होता. तो कावळा चिमणीला हसायला लागला. चिमणे काय करतेस? लाल तंबूर झालेली चिमणी कावळ्याकडे आणि काय तर क्रोधायमान होऊन पाहू लागली. कावळ्या, अरे या गावावर हा दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या गावाचे तुझ्यावर आणि माझ्यावर उपकार आहेत कावळ्या, या गावामध्ये प्रत्येक घराच्या समोर आपण जायचो कावळ्या, आपण प्रत्येकाच्या घरासमोर दाणे टिपायचो. या घरातल्या या गावातल्या प्रत्येक घराचे उपकार आपल्यावर आहे आणि आज या गावावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला. तुला वाटत नाही का रे कावळ्या या लोकांच्या उपकारातून उतराई व्हावं? कावळा हसायला लागला. चिमणे, अगं या गावाला आग लागली हे खरंय आणि त्यांच्या उपकारातून तू उतराई होण्याचा प्रयत्न करते हेही खरंय, पण तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ही आग विझणार आहे का चिमणे? अगं जी तरुण आणि काय तर ती आग विझवतात, म्हातारी माणसं आग विझवतात, अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावल्या त्यांच्याकडून जी आग विझत नाही ती तुझ्या चोचीतल्या पाण्यानं विझणार आहे का चिमणे? त्यावेळेला चिमणीनं जे उत्तर दिलं, एवढं उत्तर घरी नेण्यासारखं आहे. अख्खं कीर्तन विसरले तरी चालेल, पण एवढं उत्तर मात्र आणि काय तर हृदयावर करून ठेवा. चिमणीनं सांगितलं, कावळ्या, अरे या चिमणीच्या तोंडातल्या पाण्यानं आज गावाला लागलेली आग विझू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी आज गावाला लागलेली आग उद्याचा इतिहास होणार आहे आणि इतिहास लिहत असताना या इतिहासाच्या 2 याद्या तयार होणार आहे. एक आग लावणाराची आणि एक आग विझवणाराची. अरे चिमणीच्या तोंडातल्या पाण्यानं या गावाला लागलेली आग विझणार नाही. हे जरी खरं असलं कावळ्या, तरी या चिमणीचं नाव आग लावणाराच्या नाही, आग विझवणाराच्या यादीमध्ये येणार आहे. हा दृष्टांत होता. आता सिद्धांत असा आहे, आज संस्कृतीला आग लागली, तरुणांच्या विचाराला आग लागली, समाज सैराट सारखा वागायला लागला आणि या मुलांना या संस्कृतीला लागलेली आग माझ्यासारखे किती कीर्तनकार आले, चिमणी सारखं चोचीनं पाणी टाकून गेले, तरी सुद्धा ही